कसा असला? गद्दार नसला पाहिजे. हे सगळे चोर आहेत. हे आमच्याच खिशातून काढायचे, इकडे लाडक्या बहिणीला द्यायची. अजितदादांनी तर भर सभेत दाखवलं की लाईट बिल शून्य आले. एकाच हाती सत्ता असली तर हेच हवा सर्वांचीच आहे. पैसा खर्च करणे, लोकांना एकदा निवडून आलं का पैसा कमावणे. उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांचं सांग. पण नेमके कुठले विकासाचे मुद्दे आहेत इथं? जनता जागृत व्हायला पाहिजे. जो येईन त्याने कुणी पण विकास केला पाहिजे. धरले 5 तालुक्यात तरी प्यायला पाहिजे. 10 ते 15% मतदान हे पैसे चालते. काढणी 6,000 गेली यंदा. तालुक्यात कंचा रस्ता चालू आहे, दाखवा. लोकांमध्ये अशी चर्चेला उदाहरण आलेले. तुल्यबळ उमेदवार आहेत सगळी. पण आजकाल काय झाले, पैशावर निवडणूक चालली. हो एक आमदार खरेदी करतात. जुन्नर मध्ये काय परिस्थिती? तुतारी ही चेहरा नवा पाहिजे बुवा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याअंतर्गत आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि तिथल्या नागरिकांशी, मान्यवरांशी, नेत्यांशी बोलतोय आणि आमदार कसा असावा हे समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. या निमित्ताने त्या मतदारसंघातल्या समस्या, विकासाचे प्रोजेक्ट, मागासलेपणा किंवा काय नेमकी शक्तीस्थळ आहेत त्या मतदारसंघाची, या संदर्भात एक चर्चा होते, विचारमंथन होते आणि निवडणुकीच्या काळात हे होणं फार महत्वाचं आहे. इतर 5 वर्ष तर या गोष्टी चर्चेला येत नाहीत, परंतु या निमित्तानं का होईना पण याची चर्चा घडली पाहिजे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता आपण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये इथल्या नागरिकांशी आपण बोलूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्याला आमदार कसा असतं हे त्यांच्याकडे विचारूया आपण. नमस्कार, काय म्हणताय, आमदार कसा असला पाहिजे? आमदार आता आमच्या इथं जुन्नर तालुक्यामध्ये तर चालू आहेत, पण कसं आहे आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की चेहरा नवा पाहिजे बुवा. म्हणून आता आमचा पोल तर जेणेकरून 99% तर सत्यशील शेरकर त्यांच्याकडेच आहे. पण आता बघ 23 तारखेला काय निकाल लागतो काय नाही. नवा चेहरा पाहिजे, पण का पाहिजे? कारण की आता नवा चेहरा म्हणजे कसं आहे माहितीये का, हे काय होतं माहितीये का, एकाच हाती सत्ता असली तर हेच सगळं. आता ते म्हणतात हे मंजूर झालं, ते मंजूर झालं, बाकीचे म्हणतात यांनी ते निधी दिलाच नाही, असं रस्ता करायचा, तो करायचा, ते झालंच नाही सक्सेसफुल. म्हणून आता काय होतं माहितीये का, मग यांचं सगळं ते मध्येच कुटाणा करून टाकतात. त्याच्यामुळे ना आता सगळ्यांनी असं, सगळ्या लोकांनी असं ठरवलं की नवीन चेहरा देऊ बा, बदल थोडं परिवर्तन बदलन तर बघू. त्याच्यासाठी आम्हाला आता सत्यशील सारखा नवा चेहऱ्यासाठी आम्ही धावपळ करतोय. आता इथं तुमच्याकडे तर तुल्यबळ उमेदवार आहेत सगळे, त्याची टफ कशी फाईट होईल? आता टफ फाईट म्हणजे आता 23 तारखेला कळण, पण 99 आता आमचा पण अंदाज आहे की आता आम्ही सगळेजण मिळून येत ना, असं चर्चा, थोडं चर्चेला लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये अशी चर्चेला उदाहरण आलेले. तालुक्यात चर्चा, तालुक्यातच म्हणजे आता आम्ही मिस्त्री काम करताना आम्ही बाहेर बिहेर जातो ना, तर जिथं ना तिथं लाखनगाव सारखाच आउट साईडला पण आम्ही आतापर्यंत सगळ्यांच्या तोंडून आहे ना शेरकरच्या चर्चा चालू आहे. असं काय वाटतं, जुन्नर तालुक्यामधले कुठले विषय विकासाचे मागे राहिले किंवा विकासाचे ते प्रश्न आहेत, तुम्हाला काय वाटतं? कारण आता तुम्ही तर म्हणताय परिवर्तन आवश्यक आहे, पण नेमके कुठले विकासाचे मुद्दे आहेत इथं? विकासाचे मुद्दे म्हणजे आता समजा रस्ते होते ना, तर कोणता तरी आता ह्या रस्ता तो रस्ता ते मध्यंतरी थांबलेले होते. आता बरोबर इलेक्शनच्या पिरियड मध्ये आता बरोबर त्यांनी रस्त्याचं काम लगेच चालू करायचं, म्हणजे टाइमवर करतात ना ते. आता लोकांना दाखवतील, परत अजून काय झालं का मध्येच बंद पडतात, असा विषय ना. तुम्हाला काय वाटतं दादा, काय कुठले महत्वाचे मुद्दे? महत्वाचे काय मुद्दे? काय विकासाचे कुठले सांगितलं तेच. नाही, पण तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बी तेच वाटतंय. तुम्हाला पण तेच वाटतंय, दुसरं काय नाही? तेच वाटत. काय विकासाचे मुद्दे काय आहेत? कायच मुद्दे नाही, ते सांगितले तेवढंच. काम करा. दादा, आमदार कसा असला पाहिजे, काय वाटतं? आमदाराबद्दल मी मत मांडू शकत नाही. का बरं, काय म्हणजे कारण? जे सरकारने जे योजना राबवल्यात किंवा हे झालेत याबद्दल मी बोलू शकतो की कुठल्या, हे जे आता ह्या आश्वासन देतात की मी हे करणार, माझं सरकार आल्यानंतर हे करणार, त्यांनी पहिलं असं जाहीर करावं की मी कुठल्या याच्यामधनं हे अनुदान देत आहे याची माहिती
मला तरी पाहिजे किंवा नागरिकांना पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. काय सध्याच्या कुठल्या योजनांबद्दल तुम्हाला डाऊट आहे? डाऊट तर मला सगळ्या ज्या काही योजना आहे त्या कुठल्या जनता जागृत व्हायला पाहिजे. पहिला दृष्टिकोन माझा हा आहे. फार महत्वाचा विषय. हा. जनता जागृत झाल्यानंतर तो काय देतोय आपल्याला याबद्दल आपली सगळ्यात मोठी चौकशी करणं. आपण जर एखाद्या दुकानात गेलो तर एखादा माल चेक करूनच घेतो. त्याप्रमाणे हे जे अनुदान देतात, हे जे अहवाले सादर करतात, यावर माझं भाष्य मी करू शकतो. बस त्याच्यामुळेच आमचा प्रश्न आहे, आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगला असावा. माझ्या मते जे राज ठाकरेचं मी थोडंफार भाषण ऐकलं होतं, बस त्याबद्दल मी त्यांच्या मताला मी सहमत आहे. त्यांच्या मताला सहमत आहे. अजून काय नागरिकांशी आपण बोलूयात. दादा, आमदार कसा असला पाहिजे? कसं असलं पाहिजे, चांगला असलं पाहिजे. कसा पण चांगला कसं म्हणजे काम करणार पाहिजे. काम करा. काय वाटतं जुन्नर तालुक्यात कुठली काम आहेत? जुन्नर तालुक्यात काम नाही, आता चालू आहे 2-3 काम. काय व्हावं असं वाटतं? बिबट सफारीचं पहिलं व्हायला पाहिजे. बिबटे जास्त झाली ना, ते व्हायला पाहिजे. आता लोक मारायला लागले ना त्याच्यामुळे. नुसतीच आश्वासन आहेत का? निश्चित आश्वासन अजून काय इकडं काय होते पूर्ण. इतक्या वर्षात काय नाही झालं? नाही झालं, काय झालं ना काय माहित, काय नाही झालं. मग आता काय जुन्नरकरांनी काय ठरवले? तर चाललंय ते काय, 4 जण चांगले उमेदवार आहे. आता होईल 4 मध्ये कोणतरी. काय पण कुणामध्ये फाईट आहे? फाईट 4 मध्ये पण फाईटच आहे. मग पुन्हा हवा कोणाची जास्त? अहो आता सध्या अतुल बेनकेची. अतुल बेनकेची. काय वाटतं आमदार कसा असला? आमदार काय सर्वसमावेशक असावा. सर्वसमावेश. मग त्याचं काय स्पेसिफिक सांगता येईल? स्पेसिफिक सांगता नाहीये बुवा. त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. ज्या योजना आहे त्या माणसांपर्यंत गेल्या पाहिजे, हेच महत्वाचं. जुन्नरची काय परिस्थिती? कुठल्या विकास योजना लांबल्यात किंवा रखडल्यात किंवा व्हायला पाहिजे असं काय वाटतं? जुन्नरचे आता पर्यटनाच्या दृष्टीने ज्या व्हायला पाहिजे त्या होत नाही ना अजून. त्या प्रमाणात तेवढं पर्यटन तालुका झाला, पण त्याप्रमाणे डेव्हलप नाही ना झाला अजून. जसं आपण पाहतो कोकणात गेलं, इकडे गेलं, इतर राज्यांमध्ये जसं गुजरातला तर लोक होऊन जातात का नाही, तसं आपल्याकडे यायला पाहिजे ना जुन्नर मध्ये. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. शिवरायांची जन्मभूमी. तेवढा विकास नाही. तेवढा विकास व्हायला झाला इथले बरेचसे रोजगार उपलब्ध होतील बुवा, रोजगाराच्या दृष्टीने. आता काय वाटतं यावेळेस काय एवढ्याला काय जो येईन त्यांनी कुणी पण विकास केला पाहिजे बुवा. कोणाची पण हवा कोणाची? हवा सर्वांचीच आहे. हवा सर्वांची. तुम्ही सांगत नाही. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. दादा नमस्कार. आमदार कसा असावा काय वाटतं? आमदार लोकांची सेवा करणार असावं. सेवा करणार. काय सेवा केली पाहिजे जुन्नरकरांची? काय महत्वाचे विषय काय आहे तिथे? रस्ते, लाईट, पाणी हेच विषय असतात सर्वसामान्य माणसाचे. दुसरं आता 75 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्य मिळून, अजून तेच प्रश्न आहेत आपले. काय करणार? भारत हा देशात डोंगराळ देश असल्यामुळे काय देश अजून रस्ते नाही डोंगर. आता जुन्नर तालुका, जुन्नरच्या वरती गेलं तर सगळं डोंगरा भाग. अजून प्यायला पाणी नाही लोकांना. धरणं आहेत 5 तालुक्यात तरी प्यायला पाणी नाही. आता आपण कसं काय भरायचं? त्यात नाही ना डोंगर भाग, कोण पाणी देणार? काय पण मग लोकप्रतिनिधी निवडताना आपण मतदार जागरूक नाहीये का? जागरूक आहे लोक, पण आजकाल काय झाले पैशावर निवडणूक चालली. पैसा खर्च करणे लोकांना एकदा निवडवलं का पैसा कमावले. जनता गेले खालत्यात, त्यांना काही घेणं आजच्या परिस्थिती असली. पण निवड करणं हा पूर्णपणे मतदारांच्या हातातला गोष्ट आहे. मग मतदार कुठेतरी चुकतायत असं वाटतं? मतदार नाही चुकत. काय होते, आता तुम्ही म्हटले पैशावर सगळं होतं. पैशावर पैशावर खेळ चाललाय. पैसे घेऊन मतदान होतं. सामान्य माणूस किती चांगला असतो, त्याच्या पैसा नसेल तर तो उभा राहू शकतो. आता मतदान करणारे काय पैसे घेऊन मतदान करतात? मतदान करणारे कसं होतं, काही आयुष्य दाखवलं जातात. जेवण बिवण म्हटलं, दारू बिरू सगळं. त्यामुळे 5 वर्ष आपली अंधकार. हे जनतेला कळलं पाहिजे. 10-12% असं मतदान आहे. 10-12% ते नुसतं खर्चावर मतदान चालतं. 10 ते 15% मतदान हे खर्चावर चालतं. पैसे 10 ते 15% मतदान हे पैसे चालतं.
काय पण इथले विकासाचे मुद्दे काय आहेत? इथल्या विकासामध्ये मग शेतकऱ्यांची ज्या या सारखं बाजारभाव काय शेतकऱ्यांना बाजार भाव नाही, बाजार वाढले तर हा हे सरकार आहे ना लगेच बाहेरून माल आणतं. आता सोयाबीन 39 रुपये, 3,000, 3,500. 39. एकरी खर्च तर निघतोय. एकरी खर्चही निघत नाही, बरोबर ना. एकरी 4,500 काढलेला बनवायचं म्हणलं तरी आज 400 रुपये पोत्याला घेतात. म्हणजे एकरी 20,000 रुपये खर्च येतो सोयाबीनला. उत्पन्न होते 10-12,000. उत्पन्न 15-16 हजार होते. 10-12,000. काय म्हणताय तुम्ही बाबा? नाही काढणी 6,000 गेली यंदा एकरी आणि बाजार भाव 39 रुपये आजचा. शासन आजही पेपरला म्हणते 6,000 देऊ. आता हे द्यायचे कधी? सरकारी हो एक आमदार खरेदी करतात एवढे सगळे 80 आमदार खरेदी केले त्यांनी. 1,600 रुपयाचा तेलाचा डबा झाला 2,200 रुपये. हे आमच्याच खिशातून काढायचे, इकडे लाडक्या बहिणीला द्यायचे. आमचीच काढले. शेतकरी कमी कमी एक शेतकरी 3 लाखाचा माल घेतो, त्याला जीएसटी किती पडतो? किती जीएसटी पडतो? 12%. हा 18%. किती झाला? 20% झाला, काही 28%, काही 18%. म्हणजे त्याला 60 लाख रुपये, 60,000 रुपये जीएसटी पडतो. तुम्ही देता कधी 6,000 रुपये. काय वाटतं राज्यामध्ये मग कुठलं सरकार येऊ शकतं? अहो पवार साहेबांचं सरकार पाहिजे. उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांचं सरकार पाहिजे. हे सगळे चोर आहेत, शेतकरी हे सगळे चोर आहेत. शिक्षण आणि आरोग्य यांनी मोफत दिले का? तिथे लुटारूची टोळी यांची, शाळा बी यांच्याच आणि आरोग्य केंद्र दवाखाने बी यांचीच. हाय का गोर गरीब शेतकऱ्यांना? आता गरीब मुलांना शेतकऱ्यांना शिकायला पैसे भरावे लागतात. आमच्या काळात आम्हाला शिक्षण फुकट झाले. 12वी पण शिक्षण फुकट झाले आम्हाला. आता जन्मलेल्या मुलाला शिक्षणाची मी इतक्या लाभाड आहे 10 वर्षात आणि वाटूच केलं. आता मग इथं जुन्नर मध्ये काय परिस्थिती? आघाडीचा उमेदवार विकास आघाडी. शरद पवार. अहो इथे यांनी धरणं केली. यांनी काय केली? भाजपवाल्यांनी हे चोर बडवे एक नंबर ना आले की भाजपवाले. जो एकनाथ शिंदे 1997 रिक्षा चालवायचा, त्याची आज इस्टेट किती? रिक्षा चालवलं माणूस 5,000 कोटीचा मालक होतो. हे कुठं चाललंय? पण तो आमचाच माणूस होता तरी पण कुठं कमू शकतो का माणूस? तुम्ही त्याला ईडी शिडी लावली, मग का नाही अटक केलं? तुमच्याकडे आलं पवित्र झालं का? तुमच्याकडे आले पवित्र झालं का? हा यांच्याकडे विकास काम नाही काही. त्यांनी राम मंदिर बांधलं म्हणतात, मग ते राम मंदिर गळतं काय? राम मंदिर याच्यात सोय आहे, पैसे खाले ना. ते आता म्हणतात आम्ही रस्ते केलेत, रेल्वे, विमाने. दाखवा ना विमान काय अख्या एअर इंडिया कंपनी त्यांनी विकल्या. अहो त्यांना महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे मुंबईत नेले. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे मुंबईला गुजरातला नेले. हा सगळे उद्योगधंदे गुजरात नेले. ह्या गुजरात झुमलं सरकार. कुठे निवडून यायचे एकदा फसतात, दोनदा फसतात, काय नाही फसत. काय म्हणले बाबा तुम्ही? नुसत्या 6 महिने घोषणा चालू आहे. या रस्त्याला एवढी, त्या रस्त्याला तेवढी, तालुक्यात कंचा रस्ता चालू आहे दाखवा. आणि 3300 कोटी रुपये खर्च केला तालुक्यात. कंच चालू आहे आज. 3300 कोटी पुढं काम चालू आहे, दिसतंय का लोकांना? 5-10 वर्षापूर्वीची काम. शेतकऱ्यांना कुठे अनुदान दिलीत? शेतकरी सगळे अनुदान बंद केलीत. ड्रिपचं अनुदान बंद, शेती अवजारचं अनुदान बंद, सगळे अनुदान बंद केली. आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे. आपण बघतोय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. बोला बोला. दुसऱ्यांनी लाईट बिल माफ केलं म्हणतात ना, त्यांनी GR काढला का? ते वर्ग पैसे वर्ग केले का महामंडळाकडे? लाईट बिलाचे पैसे महामंडळाकडे वर्ग केले का? नाही अजून. हा अहो एक नंबर खोटं सरकार आहे. नुसती यांनी लाईट बिल माफ करली, ते GR काढा. मागची बिल आमची मागची प्रत्येक शेतकरी 60 ते 70 हजार बिल आहे. 60 ते 70 हजार बिल आहे लाईट बिल. यांनी दिलीच नाही. त्या महामंडळाकडे वर्ग करा बँकाने. महामंडळाकडे तुम्ही GR काढला, पैसे वर्ग करा ना, मग त्यांची शून्य लाईट बिल आहे ना. मग
अजितदादांनी तर भर सभेत दाखवलं की लाईट बिल शून्य आले. अहो, कुठलं आले अहो 1 नंबर हे लाभाड हे भडवे खोटवाले 1 नंबर. कर्ज माफ नाही, सोसायट्या माफ नाही, मग? लोकांना सोसायट्या भरल्या टप्प्या होत्या. ते काय खोटं बोलतात. कर्ज माफ नाही झालं, काय नाही असं लोकांच्या प्रतिक्रिया फार तीव्र आहेत आपण बघतोय. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. काय वाटतं दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला? गद्दार नसला पाहिजे. गद्दार नसला पाहिजे. काय 5 वर्षात काय झालं राज्य? अहो सगळी गद्दारी झाली. जुन्नर मध्ये काय परिस्थिती? जुन्नर मध्ये काय परिस्थिती? तुतारी. तुम्हाला काय वाटतं? सरकारी कर्मचारी आपण बघतोय कशा पद्धतीनं नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जुन्नर मध्ये आपण काही नागरिकांशी बोललो. सरकारी योजना असतील, सरकारी निर्णय असतील, गेल्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं त्याचे पडसाद आजही लोकांच्या मध्ये आहेत. आजही लोक त्यावरती व्यक्त होत आहेत. येणाऱ्या 20 तारखेला इथले नागरिक नेमकं कशा पद्धतीनं मतदान करणार आहेत, 23 तारखेला निकाल काय लागणार आहे ते आपल्याला त्यावेळेस कळेलच. आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. नागरिकांशी बोलणार आहे आपण आणि समजून घेणार आहे आमदार कसा असावा. तुम्ही आमच्या सोबत राहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला त्यासाठी आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, जुन्नर विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.